नाशिक कुंभमेळ्याचं प्लॅनिंग हे मागच्या 6-7 महिन्यापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विभागांनी आपले आपले आराखडे तयार केले आहेत. पण आता साईटवर गेल्यानंतर दोन वेगळ्या वेगळ्या विभागांचे ज्या आराखड्यांमधले जे कॉमन इश्यूज असतात, विशेषतः इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन सारखे, आणि त्याचप्रमाणे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार, त्याच्यासाठी नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, CP साहेब आहेत, महापालिका आयुक्त मॅडम असतील, आम्ही सर्वांनी जे संबंधित सर्व जागा असतील, रामकुंड आहे, सर्व घाट आहेत, साधुग्राम, तपोवन, नंतर हा आपला काळाराम मंदिरचा परिसर आणि वेगळ्या वेगळ्या वाहनतळं, बस स्टॉप्स, ह्या सर्वांची आम्ही आज पाहणी करत आहोत. आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे मुद्दे येत आहेत त्याला आम्ही मग वेळोवेळी त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना करू. तुम्ही खरं तर कुंभमेळ्याच्या आधी होता, या मागच्या कुंभमेळा जो झाला त्या तुम्ही आयुक्त होता नाशिक महानगरपालिकेत. आत्ताच्या याच्यामध्ये आणि त्या कुंभमेळ्यामध्ये काय तुम्हाला असं वाटतं की काय कुठली वेगळी सुधारणा करण्याची गरज आहे? कारण तुम्ही आताच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटते 2015 पेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक येणार. कारण आता लोकांमध्ये जे धार्मिक स्वरूपाची जी जागा ठिकाणं असतात, तशा पद्धतीचे जे इव्हेंट्स असतात, त्या ठिकाणी जाण्याचा कल खूप वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जास्त लोकांच्या साठी तयारी करणार आहोत आणि जास्त चांगल्या सुविधा देणे आणि कुंभमेळा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित राहील, सेफ राहील आणि त्याचप्रमाणे चांगला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव राहील, अशा दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण प्रयागराजला देखील काही अधिकाऱ्यांसोबत जाणार आहात का याबाबत? आम्ही हे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्ही प्रयागराजला येत्या आठवड्यामध्ये जाणार आहोत. किती दिवसाचा टूर असेल? आमचा 2 दिवसाचा टूर असणार आहे. आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी काय काय सुविधा त्यांनी दिल्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.